इचलकरंजी शहरातील इंदिरानगर परिसरातील विक्रमनगर रोडवरील सहारा सांस्कृतिक व सेवाभावी संस्था या नावाखाली सुरू असलेल्या 3 पत्ती जुगार क्लबवर गावभाग पोलिसांनी आज सायंकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत 30 आरोपींना अटक करण्यात आली असून लाखोंच्या रोख रकमेचा तसेच जुगाराचे साहित्य व दुचाकी वाहनांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्या अंतर्गत जुगार, मटका, गांजा अशा गैरप्रकारांवर पोलिसांकडून धडक मोहीम राबवली जात आहे। याच अनुषंगाने गावभाग पोलिसांनी ही कारवाई केली। तक्रारीनंतर पोलिसांनी विक्रमनगरमधील सहारा संस्थेच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार क्लबवर छापा टाकला। यावेळी घटनास्थळी जुगार खेळाचे साहित्य, रोख रक्कम व एक दुचाकीसह 30 जणांना ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती। सांस्कृतिक व सेवाभावी संस्थांच्या नावाखाली सुरू असलेले अशा प्रकारचे जुगार क्लब हे इचलकरंजीसारख्या कामगार प्रधान शहरासाठी घातक ठरत आहेत। अनेक यंत्रमाग कामगार आपला संपूर्ण पगार या जुगारात घालवतात। परिणामी त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडते। अशा क्लबमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। या कारवाईमुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात असून अशा अवैध अड्ड्यांवर आणखी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलीस आता अशा अवैध धंद्यांवर नियमित कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.